जय महाराष्ट्र भावांनो आजच्या आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हॉट इज ट्रम्पुलेशन. हे म्हणजे भावांनो ट्रम्पुलेशन नेमकं काय आणि या ट्रम्पुलेशनचं प्रमाण का जास्त वाढते. त्याचबरोबर भावांनो अॅक्युमुलेशन, मॅनिप्युलेशन आणि डिस्ट्रीब्युशन हेही भावांनो कन्सेप्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. ज्यांनी कोणी भावांनो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे भावांनो, डायरेक्ट जाऊया आपण आपल्या स्क्रीनवर. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण अॅक्युमुलेशन काय, मॅनिप्युलेशन काय आणि डिस्ट्रीब्युशन काय हे भावांनो जे कन्सेप्ट आहे ते क्लिअर करू. त्यानंतर आपण जाऊ ट्रम्पुलेशनकडे. ठीक आहे भावांनो, लास्टपर्यंत बघा. कारण भावांनो आपले जे मराठी बांधव आहेत नॉलेज घ्यायला कुठेतरी कमी पडताय आणि कुठेतरी बाय करायचं, कुठेतरी सेल करायचं. भावांनो मार्केटची सिच्युएशन काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता नॉर्मली भावांनो AMD कन्सेप्ट आपला अप ट्रेंडमध्ये किंवा मार्केट भावांनो अपसाईडला जाणार असेल तर आपल्याला कशा प्रकारे बघायचं हे तुम्हाला थोड्यात मी समजून सांगतो. आता नॉर्मली बघा भावांनो, मार्केट काय करतं, एक साईडवेज होण्याचा प्रयत्न करतं, म्हणजे एकाच जागेवर सस्टेन होण्याचा प्रयत्न करतं. काय करतं, एका जागेवर सस्टेन होण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे इथं कन्सोलिडेट होण्याचा प्रयत्न करतं, त्याला काय म्हणणार आपण अॅक्युमुलेशन म्हणणार. त्यानंतर भावांनो फेक ब्रेकआउट देणार, म्हणजे नॉर्मल लिक्विडिटी घेणार. नॉर्मल काय घेणार, लिक्विडिटी घेणार किंवा फेक ब्रेक डाऊन देणार. फेक असणार बरं का भावांनो. फेक ब्रेकआउट म्हणलं अप साईडला ब्रेकआउट होणार आहे. हां ते बघणार आहे आपण. फेक तिथं काय देणार, ब्रेकडाऊन देणार आहे. फेक ब्रेकडाऊन म्हणजेच काय भावांनो, मॅनिप्युलेशन. आणि त्यानंतर भावांनो मार्केट जो हा प्रिव्हियस लो आहे हा लो परत ब्रेक करून अप साईडला भावांनो मार्केट जाण्याचा ट्राय करतं. म्हणजेच काय होतं भावांनो, डिस्ट्रीब्युशन होतं. आता नॉर्मली जर बघायला गेलं डाऊन ट्रेंडमध्ये भावांनो किंवा डाऊन साईडला जेव्हा मार्केट जातं तेव्हा भावांनो परत मार्केट एका जागेवर सस्टेन होण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे नॉर्मली साईडवेज राहण्याचा प्रयत्न करणार आणि साईडवेज झाल्याच्या नंतर फेक ब्रेकआउट देणार. फेक ब्रेकआउट दिल्याच्या नंतर भावांनो परत मार्केट डाऊन साईडला जाणार. आता बघा जेव्हा साईडवेज होतं तेव्हा काय होतं, अॅक्युमुलेशन होतं. जेव्हा फेक ब्रेकआउट दिलं तेव्हा काय झालं, मॅनिप्युलेशन झालं. आणि भावांनो जेव्हा मार्केट डाऊन साईडला गेलं तेव्हा काय झालं, डिस्ट्रीब्युशन झालं. आता भावांनो अॅक्युमुलेशन, मॅनिप्युलेशन आणि डिस्ट्रीब्युशन या कन्सेप्ट तुम्हाला मी चार्टवर पण क्लिअर करतो. त्याचबरोबर भावांनो डिस्ट्रीब्युशन जेव्हा झालं, जेव्हा हा मार्केटने जो प्रिव्हियस हाय ब्रेक केला आणि परत भावांनो हा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट ब्रेक केला. सपोर्ट ब्रेक केल्याच्या नंतर आपण इथं भावांनो आपली FUG बघून पण एंट्रीचा प्लॅन करू शकतोय. ठीक आहे भावांनो, डायरेक्ट आपण जाऊया चार्टवर. आता चार्टवर गेल्याच्या नंतर भावांनो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम पण चॉईस करणं गरजेचं आहे. ज्या कोणत्या भावांनो टाइम फ्रेममध्ये तुम्ही मार्केटला बघत असताल, मार्केटला वॉच करत असताल, ती टाइम फ्रेम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे करा. आता साधारणतः भावांनो माझं एक म्हणजे म्हणणं आहे की बाबा तुम्ही 5 मिनिटं किंवा 15 मिनिटात अॅक्युमुलेशन, मॅनिप्युलेशन आणि डिस्ट्रीब्युशन बघा. जास्त मोठ्या टाइम फ्रेममध्ये पण बघू नका, कारण भावांनो मोठ्या टाइम फ्रेममध्ये आपल्या एंट्रीला आणि एक्झिटला आपण म्हणजे जो की आपण म्हणतो ना आपला जो स्टॉप लॉस आहे तो जास्त बसण्याचा प्रयत्न होतो. आता नॉर्मली बघा, नॉर्मली जर बघायला गेलो भावांनो तर इथं बघा, इथं काय झालं, मार्केट सस्टेन झालं. इथं सस्टेन झालं 1 मिनिट, सस्टेन झालं किंवा मार्केट एक साईडवेज झालं. मार्केटने इथं थांबण्याचा प्रयत्न केला. हे झालं अॅक्युमुलेशन. काय झालं हे भावांनो, अॅक्युमुलेशन झालं. त्यानंतर इथं मार्केट नॉर्मल मॅनिप्युलेट झालं. हे बघा 1 मिनिट, फेक. हे काय झालं भावांनो, मॅनिप्युलेट झालं. आणि त्यानंतर मार्केट काय झालं भावांनो, हे डिस्ट्रीब्युट झालं. हे बघा हे काय झालं, इथं डिस्ट्रीब्युट झालं. आता बघा भावांनो सिम्पल आहे, तुम्हाला सिम्पल लॉजिक सांगतो. नॉर्मली मार्केटने काय केला, हा लो ब्रेक केला. कोणता, हे बघा हा लो ब्रेक केला. हा लो ब्रेक केला. आधी हा हाय ब्रेक केला, त्यानंतर वर गेलं. फेक मार्केटने काय केलं, ब्रेकआउट दिलं. त्यानंतर मार्केट नॉर्मल खाली आलं. आता नॉर्मल भावांनो डिस्ट्रीब्युशनमध्ये तुम्ही FUG बघितला, भरपूर सारे मल्टिपल कन्फर्मेशन बघतात, पण तुम्हाला मी सांगितलं फक्त तुम्ही डिस्ट्रीब्युशन बघितलं. डिस्ट्रीब्युशनमध्ये फक्त FUG बघितला तरी तुम्ही इथं एंट्रीचा प्लॅन करू शकताय. काय करू शकता, इथं एंट्रीचा प्लॅन करू शकताय. हे झाकण झुल्या बोर होऊ नको, पूर्णपणे क्लिअर बघ. कारण आपल्या गावरान मराठीत भाषेत सांगतो भावा काय, त्यामुळे उगा टाइमपास करायचा, हेडफोन टाकायचं, हाऊ करायचं, तसं बघायचं असेल तर एक्झिट हो, काही गरज नाही. भावांनो करायचं आहे ना तर तुम्ही तुमचं 100% देऊनच केलं पाहिजे. एखाद्या भावांनो एखाद्या ठिकाणी तुम्हाला सक्सेस जर भेटत नसेल, वारंवार जर लॉस होत असेल तर भावांनो असं समजा की आपलं काहीतरी चुकतंय. पण आपण काय करतो भावांनो, आपण मार्केटमध्ये आल्याच्या नंतर आपण नॉलेज घ्यायचा ट्राय करतच नाही, किंवा भावांनो आपण एखादी स्ट्रॅटेजीवरच काम करतो, पण आपल्याला समजत नाही की वारंवार मार्केट अपडेट होतंय. आता भावांनो हा खास मुद्दा ट्रम्पुलेशनचा आहे. ह्या ट्रम्पुलेशनचा काय इम्पॅक्ट पडतोय ह्याच्यावर आपल्याला चर्चा करायची, पण त्याच्या आधी आपण म्हणलं अॅक्युमुलेशन, मॅनिप्युलेशन आणि डिस्ट्रीब्युशन तुम्हाला सांगावं. आता नॉर्मली बघा भावांनो, आता आपल्याला इथं काय करायचं, FUG बघितली, FUGच्या 50%ला आपल्याला एंट्रीचा प्लॅन करायचा आहे. नॉर्मली हे बघा, इथे FUGच्या 50%ला भावांनो मी
प्लॅन केला. त्यानंतर भावांनो बघू शकता तुम्ही माझं टार्गेट बघा भावांनो, सिंपल साध्या ह्याच्यात भावांनो तुम्ही इथं ट्रेडचा प्लॅन करू शकताय डिस्ट्रीब्युशन साईडला, येतं लक्षात. त्याचबरोबर भावांनो आता आपल्याकडे जायचं आहे आपल्या मेन मुद्द्याकडे, ते म्हणजे आपलं भावांनो ट्रम्पुलेशन. आता हे ट्रम्पुलेशन दादा कन्सेप्ट नेमका काय बाबा, तुम्ही नेमकं म्हणजे मार्केटमध्ये नवीनच काहीतरी आणलंय भावा, नवीनच काहीतरी नाही आणलं. मार्केटच्या काळानुसार जर मार्केटमध्ये जर बघायला गेलं तर अचानकच अशा मार्केटमध्ये स्पाईक यायला लागल्या. भले भावांनो न्यूज नाही, काही नाही, मार्केट अचानकच अपसाईडला चाललं. हे बघा अचानकच डाऊन साईडला झालं, मोठ्या रॅली. आता न्यूजला आपण अवॉइड करायचो, पण अचानकच मार्केटमध्ये मुवमेंट बघायला भेटायला लागली. एक 1 मिनिटाची कॅन्डल 100, 150, 200, 200, 300 पीपीची व्हायला लागली. मग भावांनो $100-150 वाल्याचं अकाउंट टिकल का इथं नाही. त्याला त्यांनी भावांनो ट्रम्पुलेशन काय आहे हा कन्सेप्ट त्यांनी समजून घेतला पाहिजे. आता नॉर्मली भावांनो जर बघायला गेलं इराणचं आणि अमेरिकेचं युद्ध चालू, सिंपल आहे. इराणचं आणि अमेरिकेचं युद्ध चालू असताना ट्रम्प आपला काय करणार, ट्विट करणार. आता ट्रम्पने भावांनो जर ट्विट केलं, बघा भावांनो सिंपल तुम्हाला लॉजिक सांगतो, जर गोल्ड जर स्ट्रॉंग झालं तर मार्केट अप साईडला जातं, पण भावांनो डॉलर जर स्ट्रॉंग झाला तर गोल्ड काय करतं, डाऊन साईडला जातं. आता भावांनो हा ट्रम्प आपला डोनाल्ड ट्रम्प तात्या आपला हा काय करतो, ट्विट करतो. आता भावांनो ह्या दोन देशातले इराणचे आणि म्हणतो अमेरिकेचं युद्ध चालू आहे. आता ह्या युद्धाचा भावांनो सगळ्यात जास्त परिणाम आपल्या ह्या क्रूड ऑइलवर होतो, आणि क्रूड ऑइलमध्ये भावांनो आपलं हे गोल्ड येतं. सिंपल आहे, बाकीचा विचार सोडून द्या, तुम्ही आपल्या गोल्डवर चर्चा करा. आणि इथं काय करतो भावांनो, आपलं बिगिनर असतो, आपण एस एल लावायचे आपल्याला हे नसतंय, आपण एस एल लावत नाही, काही लावत नाही, उगं कुठतरी एंट्री घेतो, कुठतरी एक्झिट होतो. आपल्याला काय वाटतं की न्यूज नाही, नॉर्मल मार्केट जाईल कितीपर्यंत. पण भावांनो तुम्ही हा विचार करत नाहीत, आपलं $70-80 अकाउंट आहे, $100-200-$250 अकाउंट आहे, आपली लॉट साईज मेंटेन नसती, आपल्याकडे रिस्क मॅनेजमेंट नसते, आपण लॉट साईज यूज करत नाहीत, तर भावांनो आपण इथं लॉसेस करणार आहे. भरपूर जणांच्या ट्रम्पुलेशनमुळे भावांनो भरपूर अकाउंट वॉशआउट झालेले, भरपूर जणांचे लॉस झालेत. मला दादा रोज विचारतात, दादा हे मार्केटमध्ये अचानकच मुवमेंट येते का. भावांनो बघा, हे दोन युद्ध चालू असल्यामुळं एक्झॅक्टली मार्केटमध्ये मुवमेंट कधी येणार आहे किंवा ट्रम्पुलेशन नेमकं कधी होणार आहे हे आपल्याला समजणार नाही. त्यामुळे तुम्ही परफेक्टली भावांनो एस एल लावत चला. त्याचबरोबर भावांनो तुम्ही एस एल शिवाय एंट्री घेतली नाही पाहिजे. आणि भावांनो तुम्ही मोठ्या कोणत्या टाइम फ्रेममध्ये कन्फर्मेशन बघत असाल तर कन्फर्मेशन बघा, पण एंट्री घेत असताना 1 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये तुम्ही एंट्री घेतली पाहिजे. याच्या लक्षात सगळ्यांच्या का नाही. आता भावांनो मला या ट्रम्पुलेशन कन्सेप्टमध्ये तुम्हाला हेच सांगायचं होतं की मार्केटमध्ये या ज्या स्पाईक आहेत ह्या स्पाईक येतात का, कारण भावांनो ह्या वॉरमुळे येतात, आणि वॉर एक्झॅक्टली कधी होणार आहे आणि ह्याचा इम्पॅक्ट कधी होणार आहे हे आपल्याला भावांनो समजत नाही. कधी जर बघायला गेलं भावांनो, मॉर्निंगला जेव्हा गॅप अप होतं मार्केट, कधी गॅप डाऊन होतं, कधी फ्लॅट ओपनिंग होतं. आपलं जे गोल्ड ते पण आता आपल्याला जातं आपलं स्टॉक मार्केटमध्ये जास्त बघायला भेटायचं, पण भावांनो त्याचं प्रमाण आता गोल्डमध्ये पण वाढत चाललंय. कशामुळे भावांनो, ह्या ट्रम्पुलेशनमुळे, ह्या ट्रम्प तात्यामुळे भावांनो. ह्या तात्याला लय खोडी करायची सवय, उगाच ह्या इराणसोबत युद्ध कर, ह्याच्यासोबत युद्ध कर, हे कर ते कर, आणि त्याचा इम्पॅक्ट भावांनो आपल्या गोल्डवर पडतोय. म्हणून तुम्हाला मला सांगायचं एवढंच आहे भावांनो, स्टॉप लॉस लावल्याशिवाय तुम्ही ट्रेड घेऊ नका, आणि स्टॉप लॉस हिट झाल्याच्या नंतर मार्केटची रिव्हेंज घेऊ नका, कारण मार्केटमध्ये भावांनो कोणत्या साईडला एक्झॅक्टली मुवमेंट येईल हे सांगता येणार नाही. ह्या ट्रम्पुलेशन म्हणजे भावांनो मार्केटमध्ये हा कन्सेप्ट नवीनच आलेला आहे. हा फक्त एक ट्विटचा विषय, एक ट्विट केला की मार्केट बूम होणार, एक ट्विट केला की मार्केट डायरेक्ट डाऊनफॉल होणार. म्हणजे भावांनो मार्केटला ऑपरेट करणारा हा आपला डोनाल्ड ट्रम्प झालेला आहे. त्यामुळे मला म्हणायचं तुम्हाला की या ट्रम्पुलेशनला तुम्ही थोडं समजून घ्या, आणि एस एल लावल्याशिवाय ट्रेड करू नका. भावांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. येणाऱ्या भावांनो व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या कन्सेप्टचं भावांनो तुम्हाला मी नॉलेज देणार आहे, आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल गेलं तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर भावांनो ज्यांना कोणाला ट्रस्टेड ब्रोकर पाहिजे, कारण मला भरपूर सारे DM येतात की दादा आम्हाला ट्रस्टेड ब्रोकर पाहिजे, कारण जेणेकरून आमचं डिपॉझिट आणि विड्रॉल ही सेफ असलं पाहिजे. भावांनो डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, वर भावांनो टीमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, बिंदास टीमला कॉल करा भावांनो. तुम्हाला टीम योग्य ते भावांनो जो मी स्वतः ब्रोकर यूज करतोय ते ब्रोकर भावांनो तुम्हाला ब्रोकरमध्ये अकाउंट ओपन करून देईल, विड्रॉल डिपॉझिट सेफ कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी भावांनो जेवढे तुमचे काही डाऊट्स आहेत ते सगळं आपली टीम क्लिअर करेल. याच्या लक्षात, ज्यांना कोणाला अकाउंट ओपन करायचं असेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, बिंदास जाऊन अकाउंट ओपन करून घ्या. काही प्रॉब्लेम आला बिंदास कॉन्टॅक्ट करा. भेटूया भावांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.